नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर येते। राज्यामध्ये स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवलेल्या 38 लाख ग्राहकांना सौर तासातील वीज वापरावरती 10% सवलत देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये जाहीर केलंय। यासोबतच राज्यामध्ये पहिल्यांदाच विजेच्या दरामध्ये घट होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेदरम्यान सदस्य मिलिंद नार्वेकर, ॲडव्होकेट अनिल परब आणि प्रवीण दरेकर यांनी स्मार्ट मीटर संदर्भात प्रश्न उपस्थित केला। त्यात उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्यामध्ये सध्या 27,826 फीडर मीटर आणि 38 लाख ग्राहक मीटर कार्यरत आहेत आणि यामुळे वीज वापराचं अचूक आणि पारदर्शक मोजमाप शक्य झालंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली की केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्राला 29,000 कोटी रुपयांचा निधी या योजनेकरता मिळालाय। राज्यातील विजेचे दर हे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये अधिक कमी असून स्मार्ट मीटर बसवणं ही सक्ती नसून पर्यायी सुविधा आहे। प्रत्येक युनिटचं कॅल्क्युलेशन हे ऑटोमॅटिक होत असल्यानं बिल वाढण्याची शंका निराधार आहे। या योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबवून 4 खाजगी कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवण्याचं कंत्राट देण्यात आलंय। यामुळे ग्राहकांच्या वापराचं रिअल टाइम मोजमाप शक्य होत असून त्यांना बिल तपासणीस अधिक स्पष्ट आणि पारदर्शक स्वरूपामध्ये मिळू शकतो। कोळीवाडे आणि वन जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांसाठी वीज पुरवठा मिळावा यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन योजना लवकरच तयार केली जाणार आहे। ती योजना लवकरच न्यायालयासमोर सादर केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर आहेत त्या ग्राहकांना वीज दरामध्ये 10% सूट देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे। तर मग पाहूयात हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।